ची गंदा काय करते तू. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. 5:30 वाजलेत आणि काय पाणी आलंय. मस्त सगळी कामं वगैरे झाली, तेच मी काम करतच बसलेली. माझी मम्मी पण येऊन गेली, आम्हाला भेटून गेली ना कॅटिकची आई ना. मास्क्या पण चालू झाल्यात आता पावसामध्ये आणि फायनली प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय पाण्याचा. एवढ्या दिवस हाल झाले होते, 10 दिवस. मोटर लावली आहे नवीन, तर पाणी आता चांगलं येतंय पहिल्यासारखंच. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅप्पी ना बुब्बू. तर आता मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं मॅग्नेट फ्रीजला लावायसाठी, तर आता तेच ओपन करते. ही गंदा कुठे आहे रुमाल, पहिला रुमाल घे जा. आणि मस्त कपडे वगैरे वॉश करून सकाळी सुकवले, कारण आता 2 दिवसापासून तो ऊनच आहे, पाऊस कुठे गायबच झालाय. तर ते पण आलं नाही तर 2 दिवस लागतात कपडे सुकवायला. पूर्ण पसारात असतो स्टँड घरी. काय तू ना मम्मा. मग ते कपडे पण आता आहेत, आणले घरून. लेट्स सी व्हॉट्स इनसाइड. काय तुला माहिती आहे मम्मा. असं ना हे फोड असं, हे घे तुला टाइमपास देते. हे बघ असं करायचं, हे बघ, हे घे, मजा येईल तुला. झेप्टोवरून पण काय ऑर्डर केलंय, त्याची पण वाट बघते. अजून हाफ एन आवर तर दाखवते. ये मॅग्नेट दाखवते. हा एक आले. थांब बुब्बू, आपण याला फ्रीजला स्टिक करूया. गुड फूड गुड मूड. बघ कशी करते, दाखव सर्वांना. 1 किती आले दाखव. तर हे कितीला भेटलेत, 120ला. खूप मस्त आलेत यार. दाखव ना सोनू यार, असं नको. कॅटू टीचरचा मेसेज येतोय, जायचं कधी स्कूलला. हा दाखव. फ्रीजला लावायचंय कॅटू. हा दे. तर मी बोलली चला आता ब्लॉग पण स्टार्ट करते, कारण सकाळपासून तर काय केलंच नव्हतं. दे दे. एन्जॉय द लिटिल थिंग्स. हे आहे वरती. A happy kitchen is the heart of the home. Coffee makes everything better. Wow. सगळं फेवरेट आहे माझं. आता मी हे फ्रीजला मी स्टिक करतो. ओके. आणि दिस इज फॉर 120. या How many pieces are there? 1 2 3 4 5 pieces are there. Okay. 1 2 3. Wait. Count first. Wait, Katu. 1 2. Ball. Speak. 1. First say 1 2 3 4 5. ये. तर आता मी ना स्टिक करते मस्त फ्रीजला. दे मम्मा, इकडे दाखव. एक दे मम्माला. दे. आण दे लवकर. हे वेट लावायचं. हा 1 2. हा बुबू. अच्छा तू लावणार. ये आता मम्माला हिला उचलू कशी आहे. आणि हिने मँगो खाऊन, आतूने मँगो आणलेला ना कॅटूला, एकदम गोड गोड होतं. तर आता ते खाऊन पूर्ण तिने तो ड्रेस खराब केलाय. चल ये. अरे देवा. चल लाव लवकर फटाफट. बरोबर लाव. हा चल लाव लवकर. वाव सो नाईस. चल झालं. खूप मस्त वाटते यार, किती छान वाटतंय. 10 मिनिट्स मध्ये यायचं. आणि आता किती माहिती आहे, 1.25 घंटा झालाय त्याच्यानंतर आलं. मी काय एवढं मागवलं नाहीये, फक्त हे बघ बागे. आणि डोसा बॅटर चांगला आलं यार, 50 रुपीजला. खायगा डोसा खायगा तू. काहीतरी माझ्यासाठी बनवणार.
सरळ खाताच येत नाही ना कॅटू. ठेव, टाक याच्यात. The next day. मी आता डायरेक्ट नेक्स्ट डे व्हिडिओ स्टार्ट केला आहे, कारण काल तर काहीच नव्हतं, मी घरीच होती आणि कंटाळा येत होता. आणि आता इथे मी नाश्त्याची तयारी करते. पहिला पटकन नाश्ता करून घेते, कॅटला देते आणि मला तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. नेब्युलायझर वगैरे लावायचं आहे. 3 दिवस सांगितलेलं, कालचा संडे होता म्हणून नाही गेली. मग आता पहिला तिला घेऊन जाते आणि डॉक्टरांना पण दाखवते तिला. इतकं ऊन आहे बापरे. जातोय आम्ही आता डॉक्टरकडे. कॅटू काय, कॅटू कुठे जाते माहिती आहे तुला? कुठे जाते मम्मा घेऊन? कॅटू गेली आहे लीनाकडे आणि आता इकडे मी करते जेवण गरम. आणि काल मी ऑर्डर केलेलं बाहेरून राजस्थानमधून मस्त चिकन ऑर्डर केलं होतं आणि मला जास्त खायलाच नाही झालं. रोटी ऑर्डर केलेली, पण आता मी करणार आहे माझ्यासाठी चपाती. आणि आता ॲलीसाठी जेवण गरम करते. आणि लीना गेली आता कॅटूला घेऊन, तिला औषध वगैरे दिलं. म्हणजे आता जरा थोडंसं तिला बरं वाटेल बाहेर गेली तर. आता लीना आली, तिला घेऊन गेली. आणि आता ह्यातला पहिला मी जेवायला देते आणि मी माझ्यासाठी चपाती करते, कारण मैदा मला खायलाच नव्हतं होत. मला एवढं खायचं मन होतं पण झालंच नाही खायला. तर इथे हे चिकन हैदराबादी लास्ट टाइम आम्ही खाल्लेलं तेच. आणि चिकन कोल्हापुरी आहे इकडे. इकडे चिकन फ्राय होतं आहे. इकडे हे काय आहे, सरपं तेल आहे, ते आता चांगलं गरम करून देते. असं चालू आहे. आणि इथे राईस पण थोडं गरम करायला ठेवलं आहे. आता चिकन काढून घेते, फ्राय झालं आहे. असं मस्त आमचं चिकन फ्राय होतं. आणि हे सरपं तेल कोणाला माहिती असेल तर, मी तर नाही खात, ॲलेक्सच खातो. आता पहिलं त्याला वाढते, पराठा पण गरम करते. बहुत बड़ी रकम है, ऐसे बैंक में अपनी इतनी सारी रकम घर में क्यों रखती? भाई ये पैसे मेरे नहीं, तो अपने पैसों से व्यापार करते हो. One eternity later. आले इकडे मी किचनमध्ये जेवणाची तयारी करते. मटण बनवते ॲलेक्सला आणि कॅटूसाठी पण मटण सूप बनवलं आहे. तर बघू आता पिते काय ती. आणि इकडे मस्त मसाला वगैरे वाटलं आहे. सुक्या खोबऱ्याचं वाटण करूनच ठेवलं, बरं पडतं एकदाच. तर आता त्याच्यामध्येच बिझी होती. कॅटूला घेऊन गेली डॉक्टर के, त्याच्यानंतर ते नेब्युलायझर वगैरे लावून आणलं, सर्व मार्केट वगैरे घेऊन आली आहे. आणि आता किचनमध्ये लागली आहे कामाला. आता तेच करत बसली आहे. आता मला तर बोलून गेलं तुला काय बनवायचं ते बनव करून. आता मी तेच विचार करते, फक्त सालन पण बनवू, सालन पण बनवू आणि सुक्कं पण मस्त. आणि मटर मस्त शिजलंय, कुकरमध्ये सिट्टी दिली. इकडे कांदा चांगला भाजते आणि आता हे वाटण करून ठेवलंय. चांगलं झणझणीत करते. तर आता मी इकडेच व्लॉग एंड करते, कारण आता टाईम नाही मिळणार मला. मग आपण भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. कॅटू पण बसले फोनमध्ये बिझी येते आणि उद्या विचार करते तिला स्कूलला सोडेन. आणि हा डॉक्टरांना मी बोलत होती स्कूल पण बंद आहे तिचं. तर विचारताय कितवीला आहे तीस, कोणत्या स्टँडर्डमध्ये आहे, 10th आहे किंवा 12th? मला एवढं हसायला येत होतं ना खरोखर. तरी म्हणजे ते आय नो की म्हणजे एकदम आता आजारी आहे तर एवढे इम्पॉर्टन्स देतात आहे करून. बापरे स्कूलला नाही पाठवत वगैरे. ते बोलतात 10th 12th आहेत काय. तर काय नाही पाठवेन. ॲक्च्युली तिचं पण कसं माइंड थोडंसं डायवर्ट होईल आणि आता थोडंसं बरं वाटतं आहे. आता उद्या पण ते नेब्युलायझर द्यायचंच आहे 2 टाईम, त्याच्याने थोडासा फरक वाटतो आहे. मग काय नाही, भेटू आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. बाय. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय 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 बाय. एक मिनटं माझ्या कॅटूला पण भेटवते. चलो बाय बाय कर सर्वांना. बिल्लू बाय बाय कर, बाय बाय कर.
रागवली आहे, हाताची घडी घालते आणि असं दाखवते की मी रागवले. म्हणून बुबडू लव यू मम्मा. बाय बाय बाय. काय बबू लॉलीपॉप खाते काय तू? जा बाहेर जा, मम्मा आली.